बघा आता कसं आहे, बघा की आपल्याकडे भारतामध्ये ही लिस्ट ऑफ स्टेट्स आहे. ओके, या लिस्ट ऑफ स्टेट्समध्ये ही स्टेट्स आहे, ही लिस्ट ऑफ युनियन टेरिटरीज आहे. दिल्ली, पुडुचेरी आणि जम्मू आणि काश्मीर. इथे काय आहे, इथे याला सेमी स्टेट म्हणतात, पण याच्यामध्ये काही कंट्रोल जे आहेत ते सेंट्रल गव्हर्नमेंटकडे. त्यामुळे इथे याला युनियन टेरिटरीला तिथे निवडणुका होतात, मुख्यमंत्री निवडला जातो, त्यामुळे तिथे विधिमंडळ आहे, तिथे कायदे होतात, त्यामुळे याला सेमी स्टेटचा दर्जा आहे. आणि हे जे 5 आहेत युनियन टेरिटरीज, अंदमान अँड निकोबार आयलँड, चंदीगड, दादरा अँड नगर हवेली आणि दमण अँड दीव. पहिले 2 वेगळे होते, आता हे एकत्र येते. लक्षद्वीप आणि काश्मीर वेगळं होऊन लडाख झालं. या 5 ठिकाणी काय आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचा कंट्रोल आहे. आणि इथे काय हे सगळं नाही, इथे विधिमंडळ नाही, तर याच्यावरती कायदा लागतो UTGST. जर राज्यामध्ये सप्लाय होतो तर टॅक्स लागतो CGST, AGST, आणि UTमध्ये CGST आणि UTGST. आणि सेमी स्टेटमध्ये तिथे विधिमंडळ आहे, कायदा बनतो, सेमी स्टेट आहे, त्यामुळे तिथे CGST, AGST. हे जे 28 आहे इकडे CGST आणि AGST सेम इथे पण तसाच CGST, AGST आणि इथे CGST प्लस UTGST. आणि ज्यावेळेस आपण जेव्हा त्याचं आपण पेमेंट करण्याचं चलन बनवतो तेव्हा तिकडे त्या राज्याचं नाव येतं. महाराष्ट्र जेव्हा चलन बनवू तेव्हा तिकडे चलन तिथे महाराष्ट्र येईल खाली चलनामध्ये, वरती CGST आहे, खाली बघा तिकडे महाराष्ट्र GST. म्हणजे त्या स्टेटमध्ये जो रजिस्टर्ड पर्सन असतो, जो टॅक्सेबल पर्सन असतो, त्याला चलन बनवताना तो एक सेंट्रल गव्हर्नमेंटला पेमेंट करतो आणि दुसरं त्या राज्याच्या स्टेट गव्हर्नमेंटला पेमेंट करतो. आता याप्रमाणे रजिस्ट्रेशन कोणाला घ्यायला लागेल. आता रजिस्ट्रेशन घेण्याकरता आपल्याकडे 4 सेक्शन आपण बघितली होती, 4 सेक्शन. आता या सबसेक्शन 1 मध्ये काय ॲग्रिगेट टर्नओव्हर आहे, त्या वर्षामध्ये किती ॲग्रिगेट टर्नओव्हर झाला का रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल याविषयी तरतूद आहे. आता याप्रमाणे काही राज्यांमध्ये 20 लाख टर्नओव्हर एक्सीड झाला तर त्या पर्सनला, जो पर्सन असेल म्हणजे इंडिव्हिज्युअल असेल, पार्टनरशिप फर्म असेल, कंपनी असेल, त्यांना पर्सन म्हटलं जातं. पर्सनची पण डेफिनेशन आहे, पर्सनमध्ये कोण कोण येतं, तर जे पर्सन आहे, जो पर्सन तो बिझनेस करतोय त्याचा जर टर्नओव्हर 20 लाख किंवा 10 लाख. आता 20 लाख कोणाला आहे, तर इथे बघा तुम्ही वाचाली प्रोव्हिजन, त्या प्रोव्हिजनप्रमाणे तुम्हाला शंका येईल की एव्हरी सप्लायर, जो सप्लायर आहे तो एव्हरी सप्लायर शॅल बी लायबल टू बी रजिस्टर अंडर CGST ॲक्ट इन द स्टेट और युनियन टेरिटरी. म्हणजे ज्या स्टेटमध्ये किंवा ज्या युनियन टेरिटरीमध्ये अदर दॅन स्पेशल कॅटेगरी स्टेट्स. आता स्पेशल कॅटेगरी स्टेट्स कुठले आहेत ते खाली आपण बघणार आहोत. आता इथे यावेळेस सांगितलं आहे की प्रत्येक सप्लायरला ज्यावेळेस वेअर ही मेक्स अ टॅक्सेबल सप्लाय, तो टॅक्सेबल सप्लाय करतो, तो टॅक्सेबल सप्लाय त्याचा ॲग्रिगेट टर्नओव्हर एक्सीड झाला 20 लाख, 20 लाखाच्या पुढे जर गेला तर त्या राज्यामध्ये किंवा युनियन टेरिटरीमध्ये त्या सप्लायरला, तो पर्सन कोणी असो, रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल जर टॅक्सेबल सप्लाय करत असेल तर. आता इथे जेव्हा ॲग्रिगेट टर्नओव्हर ही संकल्पना येते तेव्हा ॲग्रिगेट टर्नओव्हर काढताना त्यामध्ये टॅक्सेबल टर्नओव्हर, एक्झाम टर्नओव्हर, सगळ्या प्रकारचा टर्नओव्हर जो आहे तो ॲड करून त्याचा टर्नओव्हर काढला जातो. तुम्ही जेव्हा ॲग्रिगेट टर्नओव्हर काढाल त्यावेळेस ॲग्रिगेट टर्नओव्हर कसा काढला जातो ही डेफिनेशन आहे. टॅक्सेबल टर्नओव्हर आहे, दुसरा एक्झाम्प्ट आहे, एक्सपोर्ट आहे, इंटरस्टेट आहे, राज्यामधला, राज्याबाहेरचा, देशाबाहेरचा, टॅक्सेबल, एक्झाम, हे सगळे. आणि थोडंसं क्लायंटला आपण काय सप्लाय केलं आहे, समजा एखाद्या ॲक्च्युअल पर्सनचे 2 नंबर असतील, 2 वेगवेगळ्या बिझनेसचे, पॅन नंबर 1 असेल तर त्या पॅनवरती जेवढा सप्लाय होतो टॅक्सेबल, एक्झाम, राज्यामध्ये, राज्याबाहेर, देशाबाहेर, हा सगळा एकत्र करून
जर तो 20 लाखाच्या वरती जात असेल तर त्या पर्सनला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल ॲज पर सेक्शन 22 सबसेक्शन 1. पण ॲग्रिगेट टर्नओव्हर कसा काढायचा ते तुम्हाला सेक्शन 2 मध्ये क्लॉज 6 मध्ये डिफाईन केले आणि त्याची एक्झाम्पल वगैरे आम्ही डिस्कस केली होती. तुम्ही जेव्हा वाचाल तुम्हाला ते सगळं क्लिअर होईल. हे बघा, हे झाल्यानंतर दुसरं आता हे जे 11 स्टेट आहे याला आपल्या घटनेमध्ये स्पेशल कॅटेगरी स्टेटस आहे या 11ला. आता या 11 राज्यांकरता काय प्रोव्हिजन करायची तर याच्यामधल्या जी 4 राज्य जी आहेत म्हणजे GST पर्पज या सेक्शनसाठी 22(1) साठी जेव्हा वरती सांगितलं गेलं की अदर दॅन स्पेशल कॅटेगरी स्टेट्स, तेव्हा स्पेशल कॅटेगरी स्टेट जसं त्यांना घटना माहिती असेल त्याची वाचली असेल तेव्हा काय की 11 स्टेट आहेत. स्पेशल कॅटेगरी स्टेटस असलेले 11 जे आहेत ते 11 अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड हे 11 आहेत. या 11 मधल्या GST मध्ये जेव्हा आपण आता ॲग्रिगेट टर्नओव्हर हे जेव्हा बघतो आणि त्यावेळेस आपल्याला जेव्हा येतात स्पेशल कॅटेगरी स्टेट्स, त्या स्पेशल कॅटेगरी स्टेटसमध्ये शॅल मीन द स्टेट्स ॲज स्पेसिफाईड इन आर्टिकल, हे घटनेमध्ये त्या आर्टिकलप्रमाणे 11 आहेत, त्यातले एक्सेप्ट जम्मू काश्मीर सोडून द्या. हे नाही पाहिजे. अजून काय म्हटलं पुढे? अरुणाचल प्रदेश हे नाही पाहिजे. पुढे आसाम, हिमाचल प्रदेश, मेघालय, आणखी उत्तराखंड. आता उरले कुठले? हां, आता आपण याला मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा हे जे 4 आहेत 20 लाख आणि 10 लाख या 2 कॅटेगरी मिळाल्या. या 4 स्टेटला 10 लाख जर ॲग्रिगेट टर्नओव्हर एक्सीड झाला तर रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. तो टॅक्सेबल अप्लाय करत असेल तर त्यावेळेस ॲग्रिगेट टर्नओव्हर काढताना मात्र टॅक्सेबल, एक्झाम, राज्याबाहेरचा, स्वराज्य ट्रायला केलेला सप्लाय हे सगळं विचारात घेऊन जर तो आकडा 10 लाखाच्या वरती गेला तर या 4 स्टेटमध्ये कुठले 4 स्टेट? हां, त्याला आपण नाव दिलं या नागालँडमधला एन, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा एमएमटी आहे ना. असं आपण लक्षात ठेवायला हे नाव दिलं. आता याप्रमाणे इथपर्यंत आपण जेव्हा वाचतो तेव्हा बाकी सगळे जे आहेत त्यांचं ॲग्रिगेट टर्नओव्हर 20 लाख आणि या 4चा किती? 10 लाख. एवढं आपण या सेक्शनप्रमाणे कन्क्लूड करतो. पण नंतर काय झालं, गव्हर्नमेंटनी एक नोटिफिकेशन काढली. नोटिफिकेशनसाठी त्यांनी पॉवर वापरली सेक्शन 23 मधली आणि त्या सेक्शन 23 मधल्या सेक्शन 23(2) मधली पॉवर वापरून नोटिफिकेशन अशा प्रकारे काढली. 23 कशा करता आहे की ज्यांना रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही त्यांच्याकरता सेक्शन 23(2) मध्ये गव्हर्नमेंट नोटिफिकेशन काढून काही कॅटेगरी ऑफ पर्सनला एक्झाम्शन देईल रजिस्ट्रेशन घेण्यापासून. त्या पॉवरमध्ये नोटिफिकेशन नंबर 10/2019 हे ॲप्लिकेबल झालं 1/4/2019 पर्यंत. 1/4/2019 पासून स्टेटस काय बघा की आणखी जे गुड्सचा सप्लाय करतात एक्सक्लुझिव्हली, हू इज एंगेज एक्सक्लुझिव्हली सप्लाय ऑफ गुड्स हुज ॲग्रिगेट टर्नओव्हर इन द फायनान्शियल इयर डज नॉट एक्सीड 40 lakhs. म्हणजे जे लिमिट 10 लाख किंवा 20 लाख दिले आहे त्याच्यावरती यांनी या एक्झाम्शननी 40 लाखाचं एक्झाम्शन दिलं. रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. 40 लाख. आता हे 40 लाख जे आहेत ते काय सगळ्या स्टेटला नको. काही स्टेटने सांगितलं की आम्हाला 10 लाख आहे ते 10 लाखच ठेवा, 20 लाखच ठेवा. त्यामुळे खाली बघा इकडे
ते 40 लाख कोणाला ॲप्लिकेबल होणार नाही, नॉट ॲप्लिकेबल कोणाला. तिथे खाली बघा तुम्ही सी वाचाल. या सी मध्ये पर्सन एंगेज मेकिंग इंटरनेट सप्लाईज इन द स्टेट अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, पुडुचेरी, सिक्कीम, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तराखंड यांनी सांगितलं हे 40 लाखाचं जे एक्झाम्पशन आहे हे या आमच्या स्टेटला ॲप्लिकेबल करू नका. म्हणजे या नोटिफिकेशन मधना हे 4 आणि हे तुम्ही बघाल तर 10 स्टेट आहेत. त्या 10 स्टेटनी सांगितलं की हे एक्झाम्पशन आम्हाला ॲप्लिकेबल करू नका. म्हणून त्याचं त्यांना बघायला झालं. मग जे NMMT आहे ते 10 लाखामध्येच राहिले आणि अरुणाचल प्रदेश, मेघालय, सिक्कीम, उत्तराखंड, पुडुचेरी, तेलंगणा यांना जे 20 लाखाचं लिमिट होतं, गुड सर्व्हिसेस किंवा बोथ काही सप्लाय करत असतील तर त्यांना रेशन घेणं गरजेचं आहे. जर टॅक्सेबल सप्लाय ते करत असतील आणि त्यांचा ॲग्रिगेट टर्नओव्हर 10 लाखाच्या वरती गेला तर पहिल्या कॅटेगरीमध्ये 10 लाख, दुसऱ्या कॅटेगरीमध्ये 20 लाख आणि बाकी सगळे 40 लाखामध्ये. आणि ते 40 लाख केव्हा ॲप्लिकेबल होतील? 40 लाखाचं एक्झाम्पशन केव्हा ॲप्लिकेबल होईल? जर ते फक्त आणि फक्त गुड्सचा सप्लाय करत असतील तर. गुड्स आणि सर्व्हिसेस, समजा एखादा शॉप आहे की इलेक्ट्रॉनिक आयटम सेल करतात आणि प्लस ते रिपेअरिंग पण करतात, तर रिपेअरिंग सर्व्हिस झाली व त्यांना ॲप्लिकेबल नाही. गुड्सचा सप्लाय पाहिजे, तो फक्त गुड्सचा सप्लाय करतो, सर्व्हिसेस देत नसेल तर त्याला हे 40 लाखाचा जो बेनिफिट आहे तो मिळेल. अप टू 40 लाख रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. हे 10 स्टेट सोडले तर बाकी सगळ्या स्टेटला आता लिमिट हे आहे की 40 लाखाचा जर टर्नओव्हर त्यांनी एक्सेप्ट केला तर त्याला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. अदरवाईज त्याला कायद्यानुसार रजिस्ट्रेशन घेणं बंधनकारक नाही. आता वरती ज्या अटीशर्ती आहेत त्यामध्ये हे 10 स्टेट त्यांनी 40 लाख घेतले नाही. त्या व्यतिरिक्त गव्हर्नमेंट काय सांगितलं, सेक्शन 24 आहे जो आपल्याला आता बघायचा आहे, त्यामध्ये काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या जर केल्या तर मग 22(1) ॲप्लिकेबल होत नाही. 24 मध्ये कंपल्सरी रजिस्ट्रेशन आहे, त्याच्यावरती या नोटिफिकेशनचा कुठलाही परिणाम होणार नाही. हे नोटिफिकेशन सेक्शन 24 वरती कुठल्याही प्रकारचा प्रभाव टाकत नाही. दुसरं, काही पर्सन्स आहेत जे आईस्क्रीम, पान मसाला, टोबॅको हे सप्लाय करतात, त्यांनाही 40 लाखाचं जे एक्झाम्पशन आहे ते ॲप्लिकेबल होणार नाही. म्हणजे त्याच्या राज्यामध्ये 10 लाख 20 लाख जे ॲप्लिकेबल आहे तेच राहील. ह्या सप्लायरला ऑल्दो हे गुड्सचे सप्लायर आहेत पण यांना ही नोटिफिकेशन प्रोव्हाइड करत नाही. या नोटिफिकेशनमुळे या सप्लायरला आईस्क्रीम, पान मसाला, टोबॅको पर्सन एंगेज इन मेकिंग सप्लाईज ऑफ द गुड्स, त्यांनी गुड्स दिले, या गुड्ससाठी हे लिमिट एक्झाम्पशनचं ॲप्लिकेबल नाही. त्या व्यतिरिक्त पर्सन्स एक्झरसाइजिंग ऑप्शन ऑफ व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन, ज्यांना सोचिवेशन घ्यायचं आहे त्याच्याकरता सेक्शन 25 सेक्शन सबसेक्शन 3 आहे. स्वइच्छेने म्हणजे त्यांना कायद्यानुसार बंधनकारक नाही आहे पण त्यांना काय वाटतं की आपण रजिस्ट्रेशन घेतलं पाहिजे, त्यांना काय वेगळा बेनिफिट मिळत असेल, मार्केटमध्ये बिझनेस मिळत असेल तर ते व्हॉलंटरीली स्वइच्छेने रजिस्ट्रेशन घेऊ शकतात. या नोटिफिकेशनचा त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा प्रभाव येणार नाही. ओके, आता हे नोटिफिकेशन आलं 7 मार्च 2019ला आणि त्यामध्ये 1/4/2019 पासून हे ॲप्लिकेबल, हे नोटिफिकेशन ॲप्लिकेबल झालं. आता नोटिफिकेशन कसं असतं ते खाली मी दिलेलं आहे, हे बघा, हे असं पाहिजे नोटिफिकेशन नंबर, वरती हेडिंग असेल टू बी पब्लिश इन द गॅजेट ऑफ इंडिया एक्स्ट्रा ऑर्डिनरी पार्ट 2 सेक्शन 3 सबसेक्शन 1 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ फायनान्स डिपार्टमेंट ऑफ रिव्ह्यू. हे हेडिंगच्या वरती आहे आणि खाली नोटिफिकेशन नंबर 10/2019 सेंट्रल टॅक्स न्यू दिल्ली 7 मार्च 2019 आणि खाली बघा दिले इकडे की सेक्शन 23 सबसेक्शन 2 ची पॉवर वापरून सेंट्रल गव्हर्नमेंट ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल, म्हणजे परिषदेमध्ये हा विषय आला असेल, GST परिषदेमध्ये त्यांनी गव्हर्नमेंटला इथे रिकमेंड केलं की तुम्ही ह्या स्टेटसाठी जे 20 लाख आहे किंवा 10 लाख जे काय त्यांचं होतं त्यांना तुम्ही 40 लाख द्या. मग 40 लाख ज्यांना ॲप्लिकेबल झालेले आहे ते या नोटिफिकेशनमुळे ॲप्लिकेबल झालेले. The following category of persons as a category of persons exempt from obtaining registration under CGST Act. CGST Act मध्ये रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. आता याच्यामध्ये एनी पर्सन
who is a ये वरती दिले तेच आहे, exclusively supply goods and whose aggregate turnover in the financial year does not exceed 40 lakhs. इतना आले 40 लाख. 40 लाख याचं ॲग्रिगेट टर्नओव्हर जोपर्यंत एक्सिड करत नाही तोपर्यंत त्यांना या सेक्शन 23च्या सबसेक्शन 2च्या पॉवरप्रमाणे रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. अशा प्रकारे त्यांना एक बेनिफिट दिले. आणि मग आपण पुढे असं बघितलं यामध्ये ए बी सी, हे ॲक्च्युली ए बी आहे, सी पाहिजे होता पण हे ड्राफ्टिंग मिस्टेक ए बी सी. तर वरती आपण हे 4 पॉईंट कव्हर केले. ओके, हे कव्हर केले दिसते. तर नोटिफिकेशन अशा प्रकारचं असतं आणि खाली हे एज्युकेशन कोड दिले. पर्सन एक्झरसाइजिंग ऑप्शन अंडर प्रोविजन ऑफ सबसेक्शन 3 ऑफ सेक्शन 23 और सच वरती दिले टेबल खाली दिले की ह्या टेबलमध्ये हे जे टॅरिफ आहे सब हेडिंग आहे ते खाली दिले त्यांना हे ॲप्लिकेबल होणार नाही. आता इकडे बघा 1 2 3 हे सिरियल नंबर होते. ओके, 1 2 3 हे सिरियल नंबर होते. ह्या नोटिफिकेशनलाच पुढे त्यांनी नोटिफिकेशन नंबर 3/2022 आणखी एक नोटिफिकेशन आलं 31 मार्च 2022ला. आणि त्या नोटिफिकेशनने काय केलं, तिथे सांगितलं की जे नोटिफिकेशन अगोदर आलेलं आहे 10/2029. ओके, त्याच्यामध्ये जे 7 मार्च 2019 आलं आहे त्याच्या पुढे बघा 3 नंबर आहे, त्यात 4 5 6 आणि 7 हे 4 आयटम जे आहेत हे इन्सर्ट करा. इन द सेड नोटिफिकेशन इन द टेबल आफ्टर सिरियल नंबर 3 and the entry relating thereto the following serial number and entries shall be inserted namely. आता जे बिल्डर असतात जे ब्रिक्स वापरत असतील बिल्डिंग बांधायला किंवा कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांना हे जे सप्लायर आहे ह्या सप्लायरना जो वरती जे रिस्ट्रिक्शन आहे 40 लाखाचे बेनिफिट ह्यांनाही मिळत होता. त्यांनी काय केलं 20 लाखाचंच जे रिस्ट्रिक्शन आहे ते यांना ठेवलं. 40 लाखाचा बेनिफिट त्यांनी ह्यांच्याकडनं पण काढून घेतलं. याचा इफेक्ट काय बघा, जसे आईस्क्रीम पान मसाला टोबॅको यांना 20 लाखावर जे नॉर्मल प्रोविजन आहे 30 लाख एक्झाम्शन द्यायचं नाही आहे, तसं सेम एक्झाम्शन यांना पण द्यायचं नाही. हे जे ब्रिक्स आहे हे वेगळ्या प्रकारचे ब्रिक्स आहे. ब्रिक्स ऑफ फोजिल मिल्स और सिमिलर सिलिशियस अर्थ, बिल्डिंग ब्रिक्स, अर्थेन और रूटिंग टाईल्स. आता हे जर तुम्ही गुगलला करायला गेला तिकडे तुम्हाला सगळे फोटो मिळतील कुठल्या प्रकारे ब्रिक्स असतात, त्याची माहिती तुम्हाला मिळेल. ओके, हे जे आयटम आहे पहिले 3 होते, आता तिकडे 7 झाले. या 7 प्रकारच्या गुड्सला 40 लाखाचं एक्झाम्शन ॲप्लिकेबल नाही. 20 लाख जर हे सप्लायर असतील त्यांचं जर टर्नओव्हर एक्सीड झाला 20 लाखाच्या पुढे त्यांना रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. म्हणजे ज्या कन्स्ट्रक्शनसाठी ज्या विटांचा किंवा एखाद्या कॉन्ट्रॅक्टसाठी जे पुरवठा करतात या ब्रिक्सचा त्यांना रजिस्ट्रेशनमध्ये आणून त्यांच्याकडनं टॅक्स घेण्यासाठी गव्हर्नमेंटनी ही तरतूद केली. आता बिल्डरचं कसं आहे, बिल्डर 1% किंवा 5% या 2 रेटमध्ये टॅक्स कलेक्ट करतो. काय छोटी घरं आहे ते 45 लाखापर्यंत किंवा त्यांनी एरिया दिला आहे तेवढ्या स्क्वेअर फूटची घरं असतील तर मग मी घेईन परत डिटेलमध्ये तेच मला सांगतो. 1% किंवा 5% हा GST कलेक्ट करायला लागतो बिल्डर, पण त्यांना इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नाही. आणि हे जे ब्रिक्सचे सप्लायर आहेत ते अनरजिस्टर्ड आहेत, त्याच्यावरती ते काय परचेस करतात त्यावरती GST लागत नाही. आता जर का ह्या ब्रिक्सवाल्याला सांगितलं की रजिस्ट्रेशन तुम्हाला करायला लागेल, त्यांना टॅक्स कलेक्ट करायला सांगितलं, एक्झामिनेशन काढून घेतलं. आता बिल्डरना कसं आहे, जर तुम्ही अनरजिस्टर्ड पर्सनकडनं काही इनपुट्स घेतलं, जे इनपुट्स आहेत ते अप टू 80% हे रजिस्टर्ड पर्सनकडून घ्यायला लागतात. बाकी 20% जे आहे ते अनरजिस्टर्ड पर्सनकडून चालतात. आता नॉर्मली ब्रिक्स लागतात, बाकी सिमेंट ते 100% त्यांना रजिस्टर्ड पर्सनकडून घ्यायला लागतं. हा अजून एक महत्त्वाचा घटक कुठलाही भेटा. आता बिल्डर 80% घेतात रजिस्टर्ड पर्सनकडनं, पण बाकीचे 20% जर त्यांनी कमी घेतलं तर त्याच्यावर त्यांना रिव्हर्स चार्ज RC ॲप्लिकेबल होतो आणि त्यात त्यांना टॅक्स द्यावा लागतो. 80%चा टॅक्स गव्हर्नमेंटला मिळालाच पाहिजे. मी ते जेव्हा तुम्हाला सांगेन ती प्रोव्हिजन तेव्हा परत डिस्कस करेन. आता फक्त एवढंच सांगतोय की हे का ॲड केले, कारण की गव्हर्नमेंटचं टॅक्स कलेक्शन वाढेल
म्हणून त्यांनी या ब्रिक्सवाल्यांना पण रजिस्ट्रेशनमधनं 40 लाखाचा बेनिफिट काढून घेतला. अप टू 20 लाख नॉर्मल जो आहे तो घ्या. ओके. जी काही गव्हर्नमेंट प्रोव्हिजन करतात, गव्हर्नमेंटचा उद्देश काय असतो, त्यांना टॅक्स जास्त मिळावा. आणि कधी ती गव्हर्नमेंट अमेंडमेंट का करते, कारण काही लोकांना त्रास होतो तेव्हा अमेंडमेंट होते. इथे लोकांना त्रास नाहीये, इथे गव्हर्नमेंटला कलेक्शन वाढावं म्हणून त्यांनी या लोकांना रजिस्ट्रेशनमध्ये 40 लाखाचा बेनिफिट जो पहिले बिअर होता तो काढून घेतलेला. ओके. आता आपल्याकडे बघा 10 लाख प्रेझेंटली पोझिशन ऑफ रजिस्ट्रेशन इन रिस्पेक्ट ऑफ एक्सक्लुझिव्ह सप्लायर्स ऑफ गुड्स ॲज फॉलोज. आणि आपण खाली पिक्चरमध्ये बघितलं तर आपल्याला कळतं की इकडे 4, इकडे 6 आणि बाकीचे सगळे स्टेट जे आहेत त्यांना 40 लाखाचा लिमिट ॲप्लिकेबल आहे. फक्त आता ब्रिक्स, आईस्क्रीम, पानाचा, टोबॅको यांना 20 लाख आहे आणि ह्या स्टेटमध्ये 10 लाख आहे. गुड्स द्या सर्व्हिस द्या. ॲग्रिगेट टर्नओव्हर जोपर्यंत 10 लाख एक्सीड करत नाही तोपर्यंत घेण्याची गरज नाही. आणि जर इच्छा असेल रेशन घेऊ शकतात, पण कायद्याने बंधनकारक नाही, ऑप्शन दिला आहे. आणि इथे ह्या स्टेटमध्ये, ह्या 6 स्टेटमध्ये 20 लाख गुड्स सर्व्हिसेस दोन्ही काही द्या. आणि बाकीच्या स्टेटमध्ये जर सर्व्हिसेस असतील तर 20 लाख आणि एक्सक्लुझिव्ह सप्लाय ऑफ गुड्स असेल तर 40 लाख, गुड्स आणि सर्व्हिसेस दोन्ही असतील तर 20 लाख. अशा प्रकारचं रेशनिंगसाठी लिमिट हे फिक्स झालेलं आहे. आता हे आपण लास्ट क्लासला घेतलं होतं आणि सेक्शन 2, 3, 4 जे आहेत ते पण सांगितले होते. सबसेक्शन या 22 मधले 2, 3, 4. आता जे सबसेक्शन 2 मध्ये काय होतं की जे एक्झिस्टिंग लॉ होते, जे वॅट, एक्साईज आणि वॅट, एक्साईज आणि सर्व्हिस टॅक्स, यातले जे रजिस्टर्ड पर्सन होते त्यांना मायग्रेट केले गेले GST मध्ये. आणि मग त्यांना प्रोव्हिजन दिलं गेलं. त्यांना युजर आय डी दिला आणि त्यांना कॉमन पोर्टलवर जाऊन डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर मग ती डिपार्टमेंट व्हेरीफाय केल्यानंतर मग त्यांना गव्हर्नमेंटनी फायनल सर्टिफिकेट इश्यू केलं, GST सर्टिफिकेट, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. दुसरं, बिझनेस जर ट्रान्सफर झाला, समजा एक प्रोप्रायटरशिप बिझनेस आहे, तो पार्टनरशिप त्यांनी फर्म बनवली तर जो प्रोप्रायटर असतो तो आपला बिझनेस कॅन्सल करेल आणि मग नवीन नंबर पार्टनरशिप फर्म लागेल. किंवा एखाद्या पर्सन एक्सपायर झाला आणि त्याच्या वारसाला बिझनेस तो ट्रान्सफर झाला तर त्या केसमध्ये जर पॅन होल्डर बदलला, बिझनेसचा पॅन होल्डर बदलला, इंडिव्हिज्युअलचा पॅन नंबर वेगळा असतो, मुलाचा वेगळा असतो, वडिलांचा वेगळा असतो. दुसऱ्याला बिझनेस विकला तर दुसऱ्या पर्सनलाच ती जागा मिळेल, ते वस्तू मिळतील, पण GST नंबर वेगळा घेतला गेला. कस्टमर मिळतील, त्याचा गुडविल मिळेल, सगळं मिळेल, पण त्याला रजिस्ट्रेशन GST मध्ये घ्यायला लागेल. जो पर्सन बिझनेस विकतो तो आपला नंबर GST नंबर कॅन्सल करेल आणि जो विकत घेईल तो आपला GST नंबर घेऊन आणि बिझनेस कंटिन्यू करेल. कंपनी आहे, पार्टनरशिप आहे, सगळ्यांना ॲप्लिकेबल आहे. ट्रान्सफर ऑफ बिझनेस म्हणजे एका पॅन होल्डरचा बिझनेस जर का दुसऱ्या पॅन होल्डरनी घेतला तर पहिला पॅन होल्डर आपला नंबर कॅन्सल करेल आणि नवीन पॅन होल्डर असेल तो आपल्या नावाने तो बिझनेस रजिस्टर करेल. दुसरा, बिझनेस ज्यावेळेस एखादी कंपनी असते, 2 कंपन्या एकत्र झाल्या, 2 किंवा जास्त कंपन्या एकत्र झाल्या आणि त्यांनी नवी कंपनी बनवली, तिला अंमलबजावणी म्हणतात. आणि एका कंपनीचे 2 किंवा अधिक वेगवेगळे भाग आहेत त्यांनी केले. समजा एखादी कंपनी आहे, 2-3 ॲक्टिव्हिटी आहेत, ते वेगळ्या वस्तू बनवतात. त्यांना असं वाटलं आपण साबणी बनवतो, वॉशिंग पावडर बनवतो, वॉशिंग पावडरची वेगळी कंपनी करू आणि साबणाची वेगळी करू. 2 कंपन्या वेगळ्या आहेत, डीमर्ज, तर त्यांना मग 2 व्हेरिएशन घ्यायला. मग त्या केसमध्ये ही प्रोव्हिजन ॲप्लिकेबल होते, सबसेक्शन 4 सेक्शन 22. बाकी या आता 22(2)चा काही रिलिव्हन्स नाही आहे, मायग्रेशन करून झाले, 5 वर्ष झाले GSTला. आता 22(1) जास्त करून अवेलेबल होतो आणि ज्यावेळेस सिच्युएशन अराईज होईल ट्रान्सफरची किंवा अमलगमेशनची कधीमध्ये त्यावेळेस 22(3) आणि 22(4) ॲप्लिकेबल होतो. आणि जो महत्त्वाचा आहे 22(1) तो आपण जास्त डिस्कस केला आहे. ॲग्रिगेट टर्नओव्हरचा आपण त्यामध्ये कन्सिडर आल्यामुळे त्याची पण डेफिनेशन आहे, ती पण आपण सगळी बघितली आहे आणि इथपर्यंत आपण लास्ट क्लासमध्ये आलो. आता बघा सेक्शन 24 मध्ये काय दिलं आहे, रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. आणि ते काय दिलं आहे की नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन सेक्शन
22 सबसेक्शन 1. ह्याचं मिनिंग काय आहे की आत्ता आपण जे बघितलं सबसेक्शन 1 त्याच्यात जे काही दिलेलं असेल त्याला हा सेक्शन ओव्हरराईड करतो. तिकडे सांगितलंय की ॲग्रिगेट टर्नओव्हर वगैरे त्याला आम्ही जुमानत नाही, हे सेक्शन सांगतो. जर the following categories of person shall be required to be registered under this act. मग कुठल्या पर्सनरेशन घ्यायला लागेल? आता याच्यामध्ये हे 12 सबसेक्शन आहे. याच्यामधला 12 जो आहे त्यात गव्हर्नमेंटने आधी काय ठेवलं आहे की त्यांना वाटलं तर ते नोटिफाय करून काही पर्सनना रजिस्ट्रेशन घेण्याकरता बंधन घालू शकतात. कुठे कुठे आलेलं नाही आहे. म्हणजे 1 ते 11 या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज काही सूचना आहेत ज्यामध्ये रजिस्ट्रेशन घेण्यासाठी या तरतुदी केलेल्या आहेत 11 सबसेक्शनमध्ये. आता आपल्याला त्या वर्णन बघायचे. आपण खाली घेतलं पर्सन्स मेकिंग एनी इंटरस्टेट टॅक्सेबल सप्लाय. राज्याबाहेर जर टॅक्सेबल सप्लाय करत असाल तर मग तुम्हाला 10 लाख 20 लाख 40 लाख हे बाजूला ठेवा, लगेच रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. आता आपण ज्यावेळेस सेक्शन 23 बघितला त्या सेक्शन 23मध्ये सेक्शन 23च्या सबसेक्शन 2च्या पॉवरप्रमाणे आपण बघितलं होतं की जे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत त्यांना गव्हर्नमेंटने काय सांगितलं आहे, तुम्ही राज्यामध्ये सप्लाय करा, राज्याबाहेर सप्लाय करा, रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. आठशे तुम्हाला त्या नोटिफिकेशनला आपण इथे परत रेफर करतोय की त्याप्रमाणे एक्झामच्या असल्यामुळे मग त्या 10 लाख किंवा 20 लाख सर्व्हिस प्रोव्हायडरला त्याच्या शेतप्रमाणे ज्यावेळेस त्याचे 10 किंवा 20 लाखाचा ॲग्रिगेट टर्नओव्हर एक्सीड करेल त्यावेळेसच त्याला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. ही जी प्रोव्हिजन आहे ही आता फक्त गुड्ससाठीच ॲप्लिकेबल राहते, कारण सर्व्हिस प्रोव्हायडर त्यांनी फ्री ठेवले. पर्सन मेकिंग एनी इंटरनेट टॅक्सेबल सप्लाय. आता आपण नोटिफिकेशन आल्यामुळे पुढे म्हणू शकतो सप्लाय ऑफ गुड्स सर्व्हिस प्रोव्हायडरला याच्यामधनं एकदम केल्यामुळे ते बाहेर केले. दुसरं जे हँडीक्राफ्ट गुड्स आहेत एक नोटिफिकेशन त्याचं पण होतं, जे हाताने काही गोष्टी बनवल्या जातात त्यातनं हँडीक्राफ्ट गुड्स बनवले असतील त्यांनी नोटिफाईड जे केलेले त्याचे पण जे सप्लायर आहेत त्यांना पण राज्यामध्ये सप्लाय करा, राज्याबाहेर सप्लाय करा. जोपर्यंत ते 10 किंवा 20 लाख ॲग्रिगेट टर्नओव्हर त्या राज्याप्रमाणे त्यांचा एक्सेल होत नाही तोपर्यंत त्याला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. आणि त्यांना कंडिशन दिला होता की तुम्हाला EV बनवायला पाहिजे. मग ह्याप्रमाणे आता याचा क्रस काय निघतो की ओनली इंटरस्टेट सप्लाय गुड्स विल बी इन इफेक्ट ऑफ प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 24A. म्हणून आपण वर दिलं की पर्सन मेकिंग एनी इंटरस्टेट टॅक्सेबल सप्लाय गुड्स आणि त्यात पण हे हँडीक्राफ्ट गुड्स जे आहेत ते पण त्याच्यातनं बाहेर राहतील. बाकीचे जे गुड्सचे सप्लायर आहेत त्यांनी राज्याच्या बाहेर ₹1 सप्लाय जरी केला तर त्यांना सेक्शन 24A प्रमाणे रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी आहे. एक्झाम्पल, मिस्टर दाते ऑफ थिविम started business in Goa in May 2021. His turnover up to 15 January 2022 ₹5 lakh. आता 5 लाखचा बिझनेस झालेला आहे, तो त्या राज्यामध्येच सप्लाय करतो, राज्याबाहेर सप्लाय करत नाही. पुढे काय झालं, ही सप्लायज गुड्स ऑफ ₹500 टू मिस्टर पटेल ऑफ वापी गुजरात. म्हणजे इथे इंटरस्टेट सप्लाय झाला. It is interstate supply from Thivim to Vapi, that is Goa state to Gujarat state. Hence, Mr. Date is liable for registration from 15 January. त्यांनी ज्या डेटला इंटरस्टेट सप्लाय केला त्याला ही तरतूद ॲप्लिकेबल झाली, त्याला रजिस्ट्रेशन घेणं गरजेचं झालेलं आहे. दुसरं कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन मेकिंग टॅक्सेबल सप्लाय. आता समजा आता ही जे कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन कोणाला म्हटलं जातं की एखादा व्यक्ती एका राज्यामध्ये रजिस्टर आहे आणि तो काही मर्यादित काळाकरता दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन टॅक्सेबल सप्लाय करत असेल तर दुसऱ्या राज्यामध्ये त्याला मर्यादित काळाकरता एक टेम्परेशन घेता येतं, त्याला म्हणतात सिटिंग कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन. कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन मीन्स अ पर्सन who occasionally undertakes transactions involving supply of goods or services or both in the course or furtherance of business, whether as principal, agent or in other capacity in a state or a union territory where he has no fixed place of business. तो काही मॅक्झिमम 90 दिवसाकरता जर त्याला दुसऱ्या स्टेटमध्ये सप्लाय करायचा असेल
तर त्याला एक स्पेशल रिलेशन मिळतं कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन. कॅज्युअल टॅक्सेबल पर्सनला रजिस्ट्रेशन कंपल्सरी घ्यायला लागेल. कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन, आता याच्यामध्ये एक नोटिफिकेशन आहे की कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन पण जर हस्तशिल्प जे आपण वरती बघितलं ते जर का अप्लाय करत असेल त्याला आपण रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. Messrs. Silent Crackers Company of Surat, Gujarat comes to Mumbai for supply of crackers in Diwali. He has no fixed place of business in Mumbai. His turnover is only 2 lakhs. Still, he has to obtain registration in Maharashtra as casual taxable person irrespective of his turnover. एक व्यक्ती गुजरातचा आहे, तो दिवाळीमध्ये महाराष्ट्रामध्ये येतो आणि फटाके सप्लाय करतो. तर ह्या केसमध्ये त्याला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल कुठल्या प्रकारचं कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन. आता तुम्हाला सेक्शन 25 मध्ये डॉक्युमेंट कुठले असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये ते पॅन येतं. ही प्रोव्हिजन त्या सेक्शनमध्ये की ज्याला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल घ्यायचं आहे त्याकडे पॅन असणं गरजेचं आहे. हे तुम्हाला त्यातल्या पण सेक्शन 25 मधला एका सबसेक्शनमध्ये दिलेलं. पर्सन्स हू आर रिक्वायर्ड टू पे टॅक्स अंडर रिव्हर्स चार्ज. एक कसं आहे, एक सप्लायर आहे म्हणजे सेलर सप्लायर, दुसरा जो आहे तो कस्टमर बायर रिसिपियंट आहे. आता अशा काय प्रोव्हिजन आहे की ज्यामध्ये सप्लायरनी गव्हर्नमेंटकडे टॅक्स जमा करायचा नाही आहे, सप्लायरनी टॅक्स जमा करायचा नाही तर रिसिपियंटने टॅक्स जमा करायचा. आता आपण कसं करतो, हे सप्लायर आहे, आपण डीमार्टला जातो, डीमार्टकडनं आपण ते मटेरियल घेतो आणि आपण त्याचे रिसिपियंट आहे किंवा बायर आहे. आता जे आपण सामान घेतो, समजा आपण 4,000चं सामान घेतलं डीमार्टमधलं, तर डीमार्ट काय करतो, या 4,000 मध्ये आपल्याकडनं टॅक्स पण घेतलेला असतो. तो टॅक्स गव्हर्नमेंटकडे देण्याची जबाबदारी डीमार्टची. याला म्हणतात फॉरवर्ड चार्ज किंवा नॉर्मल चार्ज. दुसरी केस काय असते, डीमार्ट. ओके, आता डीमार्टने त्यांचं जे मटेरियल, त्यांचं जे गुड्स आहेत ते मॅन्युफॅक्चरकडून त्यांनी परचेस केले. त्यांनी त्याकरता बी जो आहे हा आहे ट्रान्सपोर्ट, गुड्स ट्रान्सपोर्ट एजंट्स. यांच्याकडनं त्यांनी काय केलं, व्हेकल मागवलं. त्याला सांगितलं की आमचे गुड्स आहेत ते आमच्या मॅन्युफॅक्चरकडनं आमच्या गोडाऊनला घेऊन जा किंवा आमच्या गोडाऊनमधला स्टोअरमध्ये आणा. आणि ह्या केसमध्ये त्यांनी बीला कन्सिडरेशन पे केलं 5,000 रुपीज. तर या 5,000 रुपीजवरती डीमार्ट आणि हा जी टी बरोबर हे 5,000 आहे, त्याच्यावर GST आम्ही भरलेला नाही. GST भरण्याची जबाबदारी सगळी तुम्ही घेतली, तुमच्यावर. आम्हाला आमचे 5,000 द्या, संपलं का. आता या 5,000वरती डीमार्ट आहे जो सर्व्हिस रेसिपियंट आहे, म्हणजे या ट्रान्सपोर्टर बी आहे, त्याचा तो कस्टमर आहे, पण तो कुठल्या प्रकारचा टॅक्स डीमार्टकडे मागणार नाही. आणि जर तो मागणार नाही कुठल्या प्रकारचा टॅक्स, तर तो टॅक्स होण्याची जबाबदारी कोणाची आहे, डीमार्टची. आता याच्यामध्ये जो टॅक्स गव्हर्नमेंटकडे जमा होतो ज्या पद्धतीप्रमाणे, याला म्हणतात रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम, RC. आता जर अशा प्रकारच्या काही सर्व्हिसेस आहेत ज्या गव्हर्नमेंटने नोटिफाय केल्या, काही गुड्स पण आहेत जे नोटिफाय केले, ते गुड्स जो कोण परचेस करेल त्याचा GST भरण्याची जबाबदारी त्याची राहील. ओके, आता जर गव्हर्नमेंटला टॅक्स मिळाला पाहिजे, मग गव्हर्नमेंटने काय केलं की असे कुठले सर्व्हिसेस किंवा गुड्स पर्सन्स हू आर रिक्वायर्ड टू पे टॅक्स अंडर रिव्हर्स चार्ज, जर त्याच्यावरती रिव्हर्स चार्जवरती टॅक्स देणं गव्हर्नमेंटनी नोटिफाय केलं आहे, तर मग ते गुड्स ते सर्व्हिसेस जो पर्सन घेईल त्याला GST मध्ये रजिस्ट्रेशन घ्यायला. Persons who are liable to pay tax under reverse charge is required to take mandatory registration irrespective of the threshold effect. त्याला 22(1) ॲप्लिकेबल होत नाही, त्यामुळे तो रजिस्टर आहे. बाकी कुठल्याच प्रोव्हिजन प्रमाणे त्याला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही आहे. पण जर तो असा कुठला सप्लाय घेतो
हां, याच्यावरती सप्लायरला टॅक्स द्यायचा नाही आहे, तर रिसिप्ट पेडला टॅक्स द्यायचा आहे. तर मग गव्हर्नमेंटला टॅक्स मिळण्याकरता ही प्रोव्हिजन लॉ मेकरनी केली आहे की लॉ मेकर सांगतात की त्या रेग्युलेशन करण्याकरता काय करा. हां, तर त्याला जर कंपल्शन करायचं असेल, त्याला जर का बंधन त्यावर घालायचं असेल तर ती तरतूद पाहिजे. ती तरतूद या प्रकारे केली. पुढे बाकी मी जे सांगितलेले मध्ये तुम्ही वाचा. पर्सन्स हू आर रिक्वायर्ड टू पे टॅक्स अंडर सेक्शन 9. आता एक फॉरवर्ड चार्ज आहे, दुसरा रिव्हर्स चार्ज आहे, आणि तिसरा एक प्रकार गव्हर्नमेंट ठेवला आहे. तो प्रकार आहे की इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर. जसं बघितलं आपण, लोक ऑनलाईन गुड्स ऑर्डर करतात, सर्व्हिसेस ऑनलाईन मागवतात. आता आपण ओला उबेर तर बघतो की नॉर्मली लोक वापरतात, त्यांच्या सोयीप्रमाणे ओला उबेरला ॲपवरून काय करतात, बुक करतात. तुमच्या घरासमोर ओला उबेर येते. म्हणजे पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिससाठी कॉमन मोठ्या शहरामध्ये ही सर्व्हिस वापरली जाते. आता गव्हर्नमेंटला या केसमध्ये टॅक्स कोण देणार? जो टॅक्सी ड्रायव्हर आहे त्याचा ॲग्रिगेट टर्नओव्हर 10 लाख 20 लाख कधी होईल, तो रेशन कधी देईल, आणि गव्हर्नमेंटला काय टॅक्स मिळणार. आणि जे लोक ओला किंवा उबेर वापरतात, गव्हर्नमेंटला असं वाटतं किंवा लॉ मेकरला असं वाटतं की चांगल्या बऱ्यापैकी सगळे लोक असले पाहिजे, याच्या वगैरे ॲप थ्रू ती गाडी वापरून त्यातनं ट्रॅव्हल करतात. मग यांच्याकडनं टॅक्स घ्यायचा असेल तर कसा घ्या? ती जी गाडी आहे त्याच्यात जो कोण ओनर असेल त्याला रेशन घेण्याकरता बंधनकारक करू शकत नाही, किंवा जरी केलं तर तो जेव्हा त्याचा 20 लाख होईल तोपर्यंत वर्ष निघून जाईल. या वर्षी ते 10 लाख कमवले, 15 लाख कमवले, 20 लाख होणार नाही. मग गव्हर्नमेंटने काय केलं, जर ते ओला किंवा उबेरशी काय करतात, त्यांच्याशी ते टाईप करत त्यांची जनरेशन करत, आमची गाडी तुम्ही तुमच्या ॲपमध्ये आमचा नंबर जो आहे किंवा आम्हाला तुम्ही त्यातनं सामील करून घ्या तुमच्या सर्व्हिसच्या बिझनेसमध्ये. आता जर का जे पैसे आहेत ते बरे ड्रायव्हर घेऊ किंवा ओला किंवा उबेरच्या अकाउंटला जमा हो, जे पैसे जमा होतील त्यामध्ये टॅक्स हा ओला किंवा उबेरनी द्यायलाच पाहिजे, अशा प्रकारे त्यांनी प्रोव्हिजन. आणि ती प्रोव्हिजन सेक्शन 9 सेक्शन 5 मध्ये की ECOने टॅक्स जमा करा. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर. आता इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर ॲक्च्युअली सर्व्हिस प्रोव्हाइड करतो का? नाही. पण त्याला डीम सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे असं मानलं जाईल की तो सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, आणि त्यांनी त्याच्या ॲप थ्रू जेवढ्या अमाऊंटची सर्व्हिस दिली गेली आहे तेवढ्या अमाऊंटवरती टॅक्स त्यांनी जमा करा. आता टॅक्स कोण भरतं? टॅक्स कोणाकडनं गव्हर्नमेंटला मिळतो? तर पब्लिककडनं मिळतो. तुम्ही पब्लिककडनं कलेक्ट करा आणि आम्हाला जमा करा. म्हणजे जमा करण्याची जबाबदारी कोणाची आली? ECOची आली. आता जर पर्सन हू आर रिक्वायर्ड टू पे टॅक्स अंडर सेक्शन 9(5) मध्ये ती प्रोव्हिजन. मग ज्यांना कोणाला 9(5) ॲप्लिकेबल होतो अशा आता 4 सर्व्हिसेस आहेत. एक आहे ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर बाय रेडिओ टॅक्सी, मोटर कॅब, मॅक्सी कॅब, मोटरसायकल. ही जर ECO थ्रू घेतली असेल, कोणी घेऊ, एनी पर्सन ECO थ्रू जर का घेतली असेल तर तो ECO ई कॉमर्स ऑपरेटर ही नोटिफिकेशन आहे की जेव्हा GST अप्लिकेबल झाला त्यापासून हे 28 जून 2017 आला. म्हणजे 1 जुलैपासून ओला किंवा उबेरकडनं आपल्याला टॅक्स घ्यायचाच आहे हे गव्हर्नमेंटचं फिक्स होतं. नोटिफिकेशन काढलं, हे नोटिफाईड पर्सन आहे, यांनी सर्व्हिस दिली तर ECOने टॅक्स द्यायचा. आता बघा, हे जे ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर आहे, जर तो ओनर असेल त्या व्हेकलचा, तो रजिस्टर असेल, तरी पण तो टॅक्स देणार नाही गव्हर्नमेंट. त्याच्याकरता जर ECO थ्रू सप्लाय केला त्याकरता एकदम सप्लाय असेल. तुमची गाडी, तुमची ट्रान्सपोर्ट कंपनी, तुमच्याकडे 4, 5, 10 गाड्या आहेत आणि तुम्ही 1 गाडी 2 गाडी समजा ओला किंवा उबेरला पण सांगितलं की जेव्हा आमची गाडी फ्री असेल तेव्हा आम्ही आमचं ॲप चालू करू, आली ऑर्डर तर आम्ही फ्लिप घेऊ. अदरवाईज रजिस्टर पर्सन येतो, तो जेव्हा कोणाला आपण सर्व्हिस देतो GST कलेक्ट करतो, जमा करतो. पण जर त्यांनी ओला किंवा उबेर थ्रू जर आपली सर्व्हिस दिली तर त्याच्याकरता एकदम सप्लाय फक्त आणि फक्त ECOच टॅक्स जमा करेल
पण जर तो पर्सनल रजिस्टर असेल तर त्याच्याकरता एकदम सप्लाय असेल. जर त्यांनी इश्यू थ्रू जर सप्लाय केला तर त्याकरता एकदम सप्लाय असेल. इथे दिलेलं आहे, in these cases even though the services are provided by the taxi drivers, the liability to pay the taxes will lie solely on the issue. The rules will impact companies such as Ola, Uber and car rental services such as Zoom Car and Miles. त्या कंपन्या आहेत त्यांच्यासाठी जे आहे. पण एखादा पर्सनल रजिस्टर जरी असेल तर तो टॅक्स जमा करणारच नाहीये. टॅक्स जमा करण्याची जबाबदारी ही ECOवरच आहे. हे मी एवढा परत काय सांगतोय. खाली दुसरे आणखी 2 एंट्री आहेत सर्व्हिसेस. हा स्विगी आणि झोमॅटोला पण तसंच आहे. ते हॉटेल रजिस्टर जरी असेल स्विगी आणि झोमॅटोच्या केसमध्ये ते हॉटेल रेस्टॉरंट सर्व्हिस आहे, कोणी देऊ. आता एखादी ऑर्गनायझेशन असेल त्यांच्याकरता तो एकदम सप्लाय होईल. हॉटेलवाल्यांना 5% GST आकारला जातो हॉटेलमधला. पण त्यांनी ओला किंवा त्यांनी जर का ते झोमॅटोला सप्लाय केला तर झोमॅटोच टॅक्स जमा करणार त्या हॉटेलसाठी, तो एकदम सप्लाय असेल. या 2 केसमध्ये त्यांनी याच प्रकारे ठेवले की लायबिलिटी टू पे द टॅक्सेस विल लाय सोनली ऑन द इश्यू. बाकी 2 केस आहेत त्यामध्ये असं नाही. सपोज तुम्हाला गोव्याला जायचं एक व्हेकेशनसाठी, तुम्ही काय करता, हॉटेल बुक करा. हॉटेल बुक कसं करणार, बऱ्याच वेबसाईट्स आहेत त्या लोक हॉटेल बुक करतात. आता या केसमध्ये गव्हर्नमेंटने काय केले की गव्हर्नमेंटला टॅक्स मिळाला पाहिजे, मग ते हॉटेल देव या ECO देव. जर हॉटेल रजिस्टर असेल तर हॉटेल देईल, अदरवाईज ECO देईल, असं ठेवलं. इथे कशी प्रोविजन बघा, प्रोव्हाइडिंग अकोमोडेशन इन हॉटेल, म्हणजे हॉटेल म्हणा, इन्स म्हणा, गेस्ट म्हणा, गेस्ट हाऊस, क्लब्स, कॅम्पसाईट, नाव काही असो, असा कुठला कमर्शियल प्लेस जे राहण्याकरता बनलेला आहे. ओके, राहण्याकरता लॉजिंग पर्पज, रेसिडेन्शियल और लॉजिंग पर्पज बनलेला आहे. ते जर बुक केलं एनी पर्सन, कोणी बुक करू, हु इज लायबल, एक्सेप्ट काय म्हटलंय, हु इज लायबल फॉर रजिस्ट्रेशन अंडर सेक्शन 22(1) ऑफ द स्टेट CGST ॲक्ट. मग याचा अर्थ असा आहे की जो सप्लायर आहे, जे हॉटेल आहे ते रजिस्टर नसेल ना तर ECO टॅक्स भरेल. ई कॉमर्स ऑपरेटर केव्हा टॅक्स देईल, एनी पर्सन, सप्लायर कोणी देऊ. आता जो सप्लायर आहे प्रोव्हाइडिंग अकोमोडेशन, जो अकोमोडेशन प्रोव्हाइड करणार आहे कोण असेल, 2 आहे तर कोणी कॉमर्स ऑपरेटर देईल. ई कॉमर्स ऑपरेटर तेव्हाच देईल जेव्हा हॉटेल रजिस्टर. सेम दुसरी केस पण अशीच आहे, हाऊसकीपिंग सर्व्हिस आहे, वे ऑफ हाऊसकीपिंग, प्लम्बिंग, कारपेंटर. आता याच्यामध्ये एक सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, सप्लायर ऑफ सर्व्हिस एनी पर्सन, सप्लायर ऑफ एनी पर्सन. आता इथे म्हटलं एक्सेप्ट म्हणजे खाली काय आहे, जर त्याला 22(1) ॲप्लिकेबल झाला आणि तो रजिस्टर झाला असेल, तो रजिस्टर नसेल ना तर ECO देईल. तो रजिस्टर असेल पहिल्या 2 केसमध्ये असं नाही. आता ही झोमॅटोची केस चौथी ॲक्च्युअली, पण ती सिमिलर आपल्याला दुसरी घेतली की पॅसेंजर ट्रान्सपोर्ट आणि रेस्टॉरंट सर्व्हिस. ह्या 2 केसमध्ये हॉटेल किंवा तो टॅक्सी ड्रायव्हर रजिस्टर असो अगर नसो, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर टॅक्स जमा करेल. पण बाकी 2 केसमध्ये हॉटेल बुकिंग आणि हाऊसकीपिंग सर्व्हिस, या केसमध्ये सर्व्हिस प्रोव्हायडर जर रजिस्टर असेल तर तो टॅक्स देईल, त्यावेळेस ECO टॅक्स देणार. गव्हर्नमेंटला 4 केसमध्ये टॅक्स मिळण्याची त्यांनी व्यवस्था केलेली. आता या केसमध्ये आपण बघतोय काय, कंपल्सरी रजिस्ट्रेशन ECOला घ्यायला लागेल. हे इकडे या तरतुदीप्रमाणे, या सबसेक्शन 4 प्रमाणे ही व्यवस्था गव्हर्नमेंटने केली. रजिस्ट्रेशन घ्या, कारण तुम्हाला 9th ॲप्लिकेबल आहे, रजिस्ट्रेशन घ्यावंच लागेल. नॉन रेसिडेंट पर्सन, टॅक्सेबल पर्सन मेकिंग टॅक्सेबल सप्लाय. आता नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन हा डिफाईन केला आहे क्लॉज 77 मध्ये सेक्शन 2(1). मीन्स एनी पर्सन हू ओके दिली. हा सिटीसारखाच आहे. सिटीमध्ये कसं आहे, त्याचं वास्तव्य दुसऱ्या राज्यामध्ये आहे आणि तो दुसऱ्या सिटीमध्ये त्याचं कुठले फिक्स प्लेस ऑफ बिझनेस नाही. तो सिटी आहे पण तो भारताला राहतो. हा जो NRTP आहे
non-resident taxable person who occasionally undertakes transactions involving supply of goods or services or both, whether as principal or agent or in any other capacity, but who has no fixed place of business or residence in India. ऐसा कुठलाही फिक्स प्लेस ऑफ बिझनेस नाही आहे आणि त्याचा इंडियामध्ये रेसिडन्स पण नाही. तो काही मर्यादित काळाकरता येईल, एखाद्या कंपनीला काय ॲडवाईस देईल, टेक्निकल ॲडवाईस देईल किंवा काही गुड्स घेऊन येईल त्यांना देईल. नॉन रेसिडेंट taxable persons making taxable supply is required to take registration irrespective of the threshold limit. Mr. Bush, resident in USA, occasionally comes to India and gives advice on technical matters to Reliance Industries Limited. As furtherance of his business and profession, Mr. Bush is liable for registration as non-resident taxable persons. एक नॉर्मल पर्सन है, दूसरा कैजुअल टैक्सेबल पर्सन है, तीसरा NRTP आहे, ई कॉमर्स ऑपरेटर आहे. यांच्याकरता वेगवेगळे रजिस्ट्रेशन असतात. नॉर्मलला आणि CTPला एकच फॉर्म आहे, पण CTPला 5 दिवस अगोदर रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं आणि त्याला ॲडव्हान्समध्ये टॅक्स जमा करायला लागतो. एक्सपेक्टेड जो टॅक्स आहे तो जमा करायला लागतो. ते पण आपण परत मी सांगेन. ठीक आहे. आता जो सेक्शन 51 आहे आणि 52 आहे याच्यामध्ये TDS आणि TCSचा एक प्रोव्हिजन त्यांना पण वेरिएशन घ्यायला लागतं. आता गव्हर्नमेंट आहे, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, महानगरपालिका, म्युन्सिपाल्टी, लोकल अथॉरिटी म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, लोकल अथॉरिटी त्यांना सेक्शन 51 प्रमाणे TDS डिडक्ट करायचा. TDS डिडक्ट करावं. एखादा कॉन्ट्रॅक्ट दिला आणि त्याला 5 लाख पेमेंट करायचं. जर 2.5 लाखाच्या वरती पेमेंट केलं त्याला खरेदी बघा. ॲज पर सेक्शन 51 फॉलोइंग कॅटेगरीज ऑफ पर्सन्स आर रिक्वायर्ड टू डिडक्ट टॅक्स फ्रॉम द पेमेंट मेड or credited to the supplier in respect of taxable goods or services or both at 1% as per CGST Act 2017 on payment to suppliers of goods or services in excess of rupees 2.5 lakh. जर 2.5 लाखाहून जास्त अमाऊंट जर पे केली, सप्लाय गुड्सचा घेऊ, सर्व्हिसेसचा घेऊ, दोन्हीचा घेऊ, तर कोणाला हे कोणाला अवेलेबल आहे? डिपार्टमेंट ऑर एस्टॅब्लिशमेंट ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर स्टेट गव्हर्नमेंट आणि लोकल अथॉरिटी, गव्हर्नमेंटल एजन्सीज, such persons or category of persons as may be notified by government. Okay. त्यांना 1% अमाऊंट डिडक्ट करायची आहे. जर 2.5 लाखाच्या वरती पेमेंट करत असतील तर 1% अमाऊंट काय करायची? जर 5 लाख आहे तर 5 लाख पेमेंट नाही करायचं, 4,95,000 पेमेंट करतील आणि जी 5,000 अमाऊंट आहे ती त्याच्या GSTच्या अकाउंटला जमा होईल. म्हणजे त्यांना कॅश जी आहे ही 4,95,000 द्यायची आणि 5,000 कॅश जी आहे ही त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कॅश एरियाला जाईल. आणि जेव्हा त्यांच्या रिटर्न ते भरतील त्यावेळेस ते त्यांची GST पे करताना ती कॅश युटिलाइज करतात. पण याचा उद्देश काय की जे सप्लायर आहेत त्यांना रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल, कारण त्यांना त्या 5,000चं काय पाहिजे, त्यांना मिळणार असेल त्या 5 लाख. हां, त्यांना ती कॅश तेव्हाच मिळेल. जर कॅश आहे ते रिफंड घेऊ शकतात, कॅशचा रिफंड घेता येतो. पण त्यांचं रजिस्ट्रेशन नसेल तर त्यांना म्हणजे ह्याच्या आता काय केलं गव्हर्नमेंटनी, ज्यावेळेस स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि लोकल अथॉरिटी किंवा बाकीचे जे ऑप्शन दिले त्याप्रमाणे जर कुठला सप्लाय होत असेल तर सप्लायरला इनडायरेक्टली रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. पण इथे कोणाला कंपल्सरी केलं आहे? गव्हर्नमेंट. तर गव्हर्नमेंट एजन्सीज किंवा आणखी गव्हर्नमेंट काय नोटिफाय करेल त्यांना आपण रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. आणि ते घेण्याचा उद्देश काय? त्यांचा कुठला टॅक्सेबल सप्लाय नाही आहे, स्टेट गव्हर्नमेंटचा कुठला असा बिझनेस नाही आहे किंवा लोकल अथॉरिटी जी आहे महानगरपालिका किंवा नगरपालिका त्यांचा कुठला असा टॅक्सेबल सप्लाय ते करत नाही, कारण ते पब्लिक अथॉरिटी आहे, लोकांना सेवा देतात. पण त्यांच्या त्या सेवा देण्याकरता ते वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट, रस्ते बनवणं, स्वच्छता आहे त्याकरता कुठलं कॉन्ट्रॅक्ट रोज सगळ्या रोड साफ करायचे, कचरा लोकांच्या घरांना गोळा करायचा, हे सगळे जर होत असेल तर त्यांना जे पेमेंट गव्हर्नमेंट करते ते टॅक्सेबल सप्लाय त्यांना रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल.
आणि जर ते कुठला टॅक्सेबल सप्लाय करत असतील, दिले काय इकडे की पर्सन हु आर रिक्वायर्ड टॅक्स 51 वेदर ऑर नॉट सेफ नंबर 5 नंबर हां CGST मध्ये 1% आणि GST मध्ये 1%. आपण हा CGST लॉ बघतो ना. ओके, आता जर तो टॅक्सवर सप्लाय करत नसेल, एकदम सप्लाय करत असेल तर प्रश्न नाही, पण तो टॅक्सवर सप्लाय करत असेल तर त्याचा मग टॅक्स त्याला पेमेंट करताना त्याच्या अकाउंटला ते पैसे जमा करतात. If it is not making any taxable supply of goods or services, it is required to register only as a director of tax at source on the basis of PAN किंवा PAN. ती महानगरपालिका किंवा स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट हे रजिस्टर होतील, कारण ते कुठल्या टॅक्सेबल सप्लाय करत नाही. ते फक्त फॉर द पर्पज ऑफ सेक्शन 51 त्यांना रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. दुसरे काय, पर्सन्स who make taxable supply of goods or services or both on behalf of other taxable persons whether as an agent or otherwise. आता यावर कन्साइनमेंट आहे. आता एखादा पर्सन आहे तो दिल्लीमध्ये आणि एक सप्लायर आहे तो मुंबईमध्ये. आता मुंबईहून दिल्लीला सप्लाय करायचं तर दिल्लीचे लोक काय म्हणणार की तुम्ही गुड जे विकताय ते उद्या खराब निघाले, तुम्ही वॉरंटी वगैरे म्हणताय, पण आम्ही कोणाकडे जायचं. मग ते काय करतात की एजंट अपॉइंट करतात की हा एजंट जो आहे तुम्ही याला रिस्पॉन्सिबल करा, पण बिल ते तुमचं आहे. ठीक आहे, तो एजंट आहे ना त्या नावाने बिल करेल. जर एजंटच्या नावाने बिल बनलं तर एजंटला रजिस्ट्रेशन द्यायचं. आता जर एजंटच्या नावाने जर का बिल बनत नाही, एजंटला फक्त कमिशन मिळतं, मग तो सर्व्हिस देतो, तो एखादा माल मी दुसऱ्याला देतो आणि केव्हा केव्हा कसं होतं की प्रिन्सिपल कमिशन देतो, केव्हा जो रेसिपिएंट आहे तोही कमिशन देतो. तो जो ती कमिशन घेतो त्याचा ॲग्रिगेट टर्नओव्हर जेव्हा 20 लाखाच्या वरती जाईल तेव्हा त्याला सेक्शन 22 प्रमाणे रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. पण तो जर नावाने बिलिंग करत असेल, तो कन्साइनमेंट एजंट असेल, तर इथे त्याला 22 ॲग्रिगेट होणार नाही. सेक्शन 24 प्रमाणे रजिस्ट्रेशन त्याला घ्यायला लागेल. आता बघा, एक सिमेंट कंपनी ठीक आहे करतात, क्लिअरिंग आणि फॉरवर्डिंग एजंट अपॉइंट करतात. म्हणजे सिमेंट कंपनी सिमेंट बनवते महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर खूप नाही, ते मटेरियल सगळं सिमेंट मुंबईला आहे, ट्रेनने येतं. ट्रेनने आल्यानंतर मग जे गोडाऊन असतं ते रेल्वेचं, त्या गोडाऊनमध्ये 3 दिवस 4 दिवस नंतर त्यांनी 500 बॅग मागवल्या सिमेंटच्या, त्या तिथे स्टोर होतं. मग ते तिथनं उतरवायचं, ट्रेनमधला गोडाऊनमध्ये ठेवायचं, ते चार्जेस आहेत रेल्वेचे ते त्यांना पे करायचे. आणि मग ज्या बिल्डरनी किंवा ज्या कॉन्ट्रॅक्टरनी हे सिमेंट मागवलं आहे त्यांना ते डिलिव्हर करायचं. हे काम असतं क्लिअरिंग आणि फॉरवर्डिंग एजंट्स. आता हा काय करतोय, कन्साइनमेंट एजंट. ही कंपनी जी काय माल मागवते ती आपल्या नावाने बिलिंग करत, तर जो क्लिअरिंग फॉरवर्डिंग एजंट असतो ना थोड्या नावाने बिलिंग करतो आणि ते सगळं सिमेंट जे आहे तो आपल्या त्या भागामध्ये डिस्ट्रीब्यूट करतो. कंपनी जाऊन बुकिंग करत असेल, भले ते कंपनीचे माणसं जाऊन ऑर्डर घेत असतील, पण ह्याच्या थ्रू सप्लाय होतो. जे क्रेडिट आहे, मग क्रेडिट जमा करायचे पैसे, जो बिझनेस आहे डिलिव्हरी आणि मागाचे पैसे घेणार, हे सगळं बऱ्याच कंपन्यांना अशा प्रकारे क्लिअरिंग आणि फॉरवर्डिंग एजंट अपॉइंट करायला लागतात. मग ते कन्साइनमेंट एजंटमध्ये येतात आणि त्यांना रजिस्ट्रेशन घेणं हे कंपल्सरी होतं, कारण ते आपल्या नावाने बिलिंग करतात. ओके, ऑर्डनरी एजंटला ॲप्लिकेबल नाही. जर ऑर्डनरी एजंट आहे त्याला ॲप्लिकेबल नाही. जेव्हा त्याचा 10-20 लाख जे काय लिमिटेड सर्व्हिसचं ते जेव्हा एक्सेल करेल, म्हणजे जर थोड्या नावाने तो बिलिंग करत नसेल तर काय प्रॉब्लेम नाही. पण जर त्यांचा असा ॲग्रीमेंट आहे की तो त्यांचा कन्साइनमेंट एजंट आहे आणि तो आपल्या नावाने बिलिंग करत असेल तर त्याला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल ॲज पर सेक्शन 24 सबसेक्शन 7. एजंट मीन्स अ पर्सन, खाली डिफाईन पण केलेली आहे, बघा डिफाईन पण केलं आहे सबसेक्शन 2 मध्ये.
क्लॉज 5 मध्ये एजंट मीन्स अ पर्सन including a factor, broker, commission agent, haratia, deal trader agent, or an auctioneer, or any other mercantile agent by whatever name called, who carries on the business of supply of receipt of goods or services or both on behalf of another. तो दुसऱ्याच्या वतीने गुड सर्व्हिसेस देण्या घेण्याचं काम करतो तो एजंट. त्याला वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी नावं आहेत की एजंट म्हणत असतील, हराटिया म्हणत असतील, डेल ट्रेडर एजंट म्हणत असतील, ऑप्शनल म्हणत असतील, कुठलंही काही नाव काही असो, व्हॉट एव्हर नेम नाव काही असो, त्याची ॲक्टिव्हिटी काय, एकाकडनं माल घेऊन दुसऱ्याला देणं, दुसऱ्याला माल पाहिजे तिसऱ्याकडनं घेऊन देणं, हे जो करतो तो एजंट. पण जर तो आपल्या नावाने बिलिंग करत असेल तर त्याला रेशन घ्यावं लागेल. आणखीन एक कन्सेप्ट आहे, आणखीन एक प्रकारचं रेशन असतं ते म्हणजे इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर. इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर आता काय मोठ्या कंपनीज आहेत, बँक्स आहेत, इंटरनेट प्रोव्हायडर आहेत, टेलिकम्युनिकेशन कंपन्या आहेत, त्यांचे अकाउंट अनेक राज्यामध्ये त्यांचं नेटवर्क आहे, त्यांचं बिझनेस आहे. आता ज्या वेळेस समजा एखादी मोबाईल कंपनी, त्यांना काय टेक्निकल ॲडवाईस पाहिजे, त्यांना काय मेंटेनन्स करायचं आहे आणि त्यांनी त्याकरता दुसऱ्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिला की महाराष्ट्रामध्ये पण काम करा, गुजरातमध्ये पण करा, उत्तर प्रदेशमध्ये पण करा. त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिला मल्टिपल स्टेट्ससाठी आणि त्यांनी काम केलं, त्या क्षेत्रामध्ये जाऊन सगळं काम केलं. नॉर्मली एखादं कॉन्ट्रॅक्ट जे मेन ऑफिस असतं किंवा मेन ब्रँच असते तिकडनं एक्झिक्यूट होतं, पण दुसऱ्या ब्रँच करता पण काम होतं. आता बिल कुठे होणार, ज्या ब्रँचनी कोटेशन मागवलं या नावाने कोटेशन आलं, मग मेन ब्रँच पेमेंट करणार. पण कंपनी एकच आहे, पण GST पर्पज काय आहे, त्या कंपनीला महाराष्ट्राला GST महाराष्ट्रात भरावा लागतो, गुजरातमधला GST गुजरात भरावा लागतो आणि उत्तर प्रदेश किंवा आणखी कुठल्या राज्यात त्यांचं बिलिंग असेल तर तिकडचा GST तिथल्या गव्हर्नमेंटकडे जमा करावी. आता त्यांनी सर्व्हिस घेतली महाराष्ट्रामध्ये, तर जो सर्व्हिस प्रोव्हायडर आहे त्यांनी सर्व्हिस दिली महाराष्ट्राकरता, गुजरातकरता, उत्तर प्रदेशला, तो एकच बिल देईल. आता जर त्यांनी 1 करोडचं बिल दिलं आणि त्याच्यावरती GST लावला 8 लाख, आता 8 लाखाची सर्व्हिस फक्त महाराष्ट्राने घेतली आहे का? आता 1 करोडची सर्व्हिस आहे, महाराष्ट्राकरता आहे 50 लाखाची, गुजरात करता आहे 25 लाखाची, उत्तर प्रदेश करता आहे 25 लाखाची. जर हे त्यांनी कॉन्ट्रॅक्ट तिन्ही राज्यामध्ये वेगवेगळे घेतलं असतं तरी बिल कुठे गेलं असतं, गुजरातचं गुजरातला, महाराष्ट्राचा महाराष्ट्राला आणि उत्तर प्रदेशचा उत्तर प्रदेशला. आता बिल एकाच ठिकाणी आलं, त्यामुळे जी इनपुट त्या स्टेटची अमाऊंट आहे ती महाराष्ट्राकडे जाते. आता इथे काय होतं की बाकी लोक जे काय म्हणतात की आम्ही टॅक्स कलेक्ट केला तो आम्हाला भरायला लागतोय आणि ITC वरती तुम्ही एन्जॉय करतो, ओके ना. मग तो जो ITC आहे आमचा आम्हाला द्या, पण तो देणार कसं, त्यामुळे जो व्यवहार होतो असंच होतो. मग अशा कंपनीजनी ज्या एकाहून जास्त ब्रँच ठेवतात त्यांनी गव्हर्नमेंटला सांगितलं की असं प्रोव्हिजन करा, सर्व्हिस टॅक्स पासूनची प्रोव्हिजन आहे की आमचा जो इनपुट टॅक्स आम्ही एखादी सर्व्हिस दुसऱ्या ठिकाणी घेतली असेल तर त्या अकाउंटला ट्रान्सफर आम्हाला करता आलं. मग गव्हर्नमेंटने सांगितलं त्याकरता तुम्ही वेगळं रेशन घ्या इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर म्हणून, म्हणजे जे हेड ऑफिस आहे ते रेशन घेईल इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर आणि तुझा टॅक्स आहे तो मग त्या अकाउंट थ्रू वेगळ्या स्टेटला वेगळ्या त्या ठिकाणी ट्रान्सफर. इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर वेदर ऑर नॉट सेपरेटली रजिस्टर अंडर दिस ॲक्ट. रेशन नसेल ते रेशन घ्यायला पाहिजे. जर त्यांना टॅक्स डिस्ट्रीब्यूट करायचं आहे तर त्यांना कंपल्सरी रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल, सेक्शन 24. जर तुम्हाला टॅक्स डिस्ट्रीब्यूट नाही करायचं, अदरवाईज तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करता येणार नाही, करायचं आहे तर रेशन घ्या. इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर वेदर रजिस्टर ऑर नॉट अंडर द CGST ॲक्ट इज मॅन्डेटरीली रिक्वायर्ड टू टेक रजिस्ट्रेशन. एक तुम्ही जे रेग्युलर घेता अपार्ट फ्रॉम एक आणखी एक घ्यायला, एक नॉर्मल सप्लाय करण्याकरता आणि एक जे टॅक्स आहे तो ट्रान्सफर करण्याकरता म्हणते तिला इकडे.
तरतूद म्हणून केलेली आहे की त्याला इंडियन स्टेट्स अप्लाय करत असेल 24 कॅपिटल होईल आणि राज्यामध्ये सप्लाय करतोय. ॲग्रिगेट टर्नओव्हर एक्सिड झाला तर 22 कॅपिटल झाला. 22 प्रमाणे तसं महाराष्ट्रामध्ये आहे, गुजरातमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये रजिस्ट्रेशन आहेच. पण जर त्याचा हेड ऑफिस महाराष्ट्रामध्ये असेल तर त्याला ॲज अ इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर आणखी एक रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. Suppose X Limited has 2 branches at Mumbai and Bangalore. Mumbai branch receives bill as follows. Bill to X Limited, Mumbai, consultancy charges for Bangalore branch from A Limited. Bill आलं 10,000. A Limited ने बिल दिलं मुंबई ब्रँचला 10,000 प्लस GST. ओके. आता मुंबई ब्रँचचं रजिस्ट्रेशन आहे ॲज अ ISD आहे. मग ते इनवॉइस बनवतील कोणाकरता? बँगलोर ब्रँच करता. आणि तो जो इनवॉइस आहे तो इनवॉइस वेगळा फॉर्म येतो. त्या फॉर्ममध्ये गव्हर्नमेंटकडे डिक्लेअर करते. तो डिक्लेअर केल्यानंतर ज्या वेळेस जी बँगलोर ब्रँच आहे त्यांच्याकडे तो रिफ्लेक्ट होईल की हे ट्रान्सफर केलं. तुम्हाला दाखवतो कसं असते. आता ज्यावेळेस तुम्ही रिटर्न बघता ज्यावेळेस इथे बघा 2A असतो. ह्या 2A मध्ये जसं ID क्रेडिट जर हा जो नंबर आहे त्याचा कुठला ID असेल आणि त्यांनी जे क्रेडिट दुसऱ्या ह्या ब्रँचचं आहे ह्याच्या नावे जर ट्रान्सफर केलं असेल तर ते या ID मध्ये दिसतं. इथे दिसतं आणि ते क्रेडिट हा क्लेम करू शकतो. पण ह्याच्याकरता ह्याच्या हेड ऑफिसनी ISD म्हणून रजिस्ट्रेशन घ्यायला पाहिजे आणि त्याचा जो फॉर्म आहे ISDचा तो त्याला भरावा लागतो. तो ज्यावेळेस तो सबमिट करेल आणि त्या ते फॉर्ममध्ये काय असतं माहिती असते इनवॉइस. तो इनवॉइस तिकडे आपण बघायचं तर तिथे पार्ट ए मध्ये B2B इनवॉइस आहे, क्रेडिट डेबिट नोट्स आहे, अमेंडमेंट आहे. पार्ट बी मध्ये ISD आहे, ISDची अमेंडमेंट आहे. TDS क्रेडिट बघा सी मध्ये TDS क्रेडिट अमेंडमेंट टू TDS, TCS क्रेडिट, TDS क्रेडिट, TCS क्रेडिट कुठे मिळतात? पार्ट सी मध्ये. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर आहे तो TCS कलेक्ट करतो आणि जे गव्हर्नमेंटचे जे आहे ते TDS क्रेडिट करतात. मग त्यांचा TDS किंवा TCS हा पार्ट सी मध्ये. पार्ट डी मध्ये इम्पोर्ट ऑफ गुड्स फ्रॉम ओव्हरसीज ऑन बिल ऑफ एंट्री. कस्टममध्ये माल असेल, कस्टममध्ये काय येतं बिल ऑफ एंट्री मध्ये त्याचं क्रेडिट जे आहे ते डी मध्ये. इम्पोर्ट ऑफ गुड्स फ्रॉम सेल्स युनिट किंवा सेल्स डेव्हलपर ऑन बिल ऑफ एंट्री. म्हणजे यामुळे इकडे 4 प्रकारचे पार्ट आहेत. म्हणजे पहिल्या पार्टमध्ये नॉर्मल जो बिझनेस आहे दुसरा सप्लायर आहे ज्याच्याकडनं आपण गुड्स घेतले त्याचे इनवॉइस B2B मध्ये मिळते. त्याचं क्रेडिट म्हणजे जर हे माझं अकाउंट आहे तर मी क्लेम करू शकतो B2B इनवॉइसमध्ये जे इनवॉइस आहे त्याचं. दुसरं ISD त्यांना क्रेडिट ट्रान्सफर आहे त्याचं. TDS किंवा TCS जमा आहे गव्हर्नमेंटकडे ते मी घेऊ शकतो. ते मला पार्ट सी मध्ये दिसतं आणि पार्ट डी मध्ये दिसतं. आता तुम्ही जर 2A काढून बघाल तर 2A मध्ये तुम्हाला ABCD हे 4 पार्ट दिसतात. काही गोष्टी अशा आहेत की ज्या मी एकदा बोललो तरी मला जेव्हा पुन्हा तो टॉपिक घ्यायचा ना तेव्हा ते रिपीट होणार. आता काय झालं यस तुम्हाला हा कन्सेप्ट आता आपला गोल हा आहे की तुम्हाला हे कळावं बस. ISD साठी रजिस्ट्रेशन वेगळं घ्यायला पाहिजे. पुढे
persons who supply goods, person who supply goods or services of both other than supply specified under 9(5) बघितलं पण 9(5) चं वेगळं ECO नाही. such electronic commerce operator म्हणजे Amazon किंवा फ्लिपकार्ट आहे. Amazon किंवा फ्लिपकार्ट थ्रू समजा माझं मोबाईल शॉप आहे, मी मोबाईल सेल करतो Amazon किंवा फ्लिपकार्ट, आणि जर जे पैसे आहेत ना कस्टमरचे ते Amazonच्या अकाउंटला येतात. दोन ऑप्शन आहेत. एक, मी सप्लायर आहे, भले मी Amazon थ्रू विकतोय, कस्टमरचं पेमेंट माझ्या अकाउंटला येईल. पण जर का पण माझ्या अकाउंटला येत नाही, ते जो इश्यू आहे Amazon आहे काय केलं जातं, मग ते विकलं गेलं तर आपलं कमिशन कापून घेतात आणि बाकीचे पेमेंट मला करतात. ते गव्हर्नमेंट याला काय सांगितलं की पर्सन हू सप्लाय गुड्स फॉर सर्व्हिसेस ऑफ बोथ म्हणजे Amazon किंवा फ्लिपकार्ट, सच इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर हू इज रिक्वायर्ड टू कलेक्ट टॅक्स ॲट सोर्स अंडर सेक्शन 52, त्यांना 52 प्रमाणे 0.5% CGST 0.5% HGST जमा करायचं आहे. 1% अमाऊंट जी आहे ती गव्हर्नमेंटच्या अकाउंटला गेली पाहिजे. मग ती जमा करण्याकरता त्यांचं म्हणणं आम्ही ते काय टॅक्सवर अप्लाय करत नाही, आम्ही काय विकत नाही, ॲज अ टॅक्सवर पर्सन म्हणून नाही. तुम्हाला सेक्शन 52 प्रमाणे जे तुमच्या थ्रू जे माल विकतात त्यांना तुम्ही पेमेंट करता, त्यावेळेस तुम्ही एकूण अमाऊंट तुमच्याकडे जी आलेली आहे त्यातली तुम्ही 1% अमाऊंट जमा करा. ओके. आता जे गुड्सचे सप्लायर आहेत persons who supply goods or services of both through who is required to collect tax. परत इथे काय दिलं आहे, पर्सन सप्लाइंग थ्रू इश्यू, जो इश्यू थ्रू सप्लाय करतो ना रजिस्ट्रेशन त्याला घ्यायला एक. आता या केसमध्ये गव्हर्नमेंटने नोटिफिकेशन काढलं की पर्सन सप्लाईज ऑफ सर्व्हिसेस असतील तर त्या एक्झाम केल्या. सर्व्हिस प्रोव्हायडरला 10 किंवा 20 लाख ज्यावेळेस त्याचा एक्सिड होईल ना त्याच वेळेस रजिस्ट्रेशन घ्यायचं. पण जे गुड्सचे सप्लायर आहेत जर ते ECO थ्रू सप्लाय करत असतील तर त्यांना रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. आणि दुसरा जो इश्यू आहे, एव्हरी इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर हू इज रिक्वायर्ड टू कलेक्ट टॅक्स ॲट सोर्स अंडर सेक्शन 52, TCS कलेक्टर जो आहे त्याला पण रजिस्ट्रेशन घ्यायला. तो टॅक्सवर सप्लाय करत नाही, पण जो टॅक्सवर सप्लाय करतो त्याचे अमाऊंट जी त्यांना मिळते त्याचं पेमेंट गव्हर्नमेंटला करण्याकरता जो फ्लिपकार्ट किंवा Amazon आहे त्याला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. आणि जो त्याच्या थ्रू सप्लाय गुड्स करतो रजिस्ट्रेशन त्याला पण घ्यायला लागेल. 0.5% CGST 0.5% ECO. आता दुसरं आपण बघतो आता जे वेबसिरीज वगैरे येतात नेटफ्लिक्स वगैरे, आता ते नेटफ्लिक्सवरती जे आपण कंटेंट बघतो वेबसिरीज वगैरे, तसंच काही लोक गेम खेळतात. क्लाउड सर्व्हिसेस आहेत, जो डेटा आहे तो या कम्प्युटरवरती नाही आहे, माझ्या लोकली नाही आहे. मी एका वेबसाईट कनेक्ट करतो आणि त्याच्या थ्रू मी डेटा बघू शकतो, सेव्ह करून सगळं काम होतं. म्हणजे कम्प्युटरवरती मी माझं काम करीन पण डेटा त्या कम्प्युटरच्या ॲड्रेसवर असतो. आता टॅली आहे तर टॅलीचा डेटा लोकल ठेवला जातो. काही कंपन्या काय करतात क्लाउड सर्व्हिस विकतात आणि त्या क्लाउडवरून टॅली रन होतो, वेळ डेटा सेव्ह होतो. म्हणजे मी घरी आलो मी घरना बिलिंग करू शकतो, मी ऑफिसला गेलो ऑफिसला बिलिंग करतो, मी गावाला गेलो लॅपटॉप घेऊन मी तिकडे कामं घेतो किंवा एखाद्या सायबर कॅफेजना पण ते काम चालू शकतं. लोकांना बरं पडते, कामही होत राहतं. आणि सोशल इव्हेंट आहे, लग्न आहे कोणाचं, कुठे गावाला जायचं आहे, कोणाला भेटायचं आहे, कोणाला माणूस आहे, सगळे जण करता येतात. आता अशा प्रकारे लोक सर्व्हिस घेतात. आता गव्हर्नमेंटला याच्यावर टॅक्स कसा मिळेल? आता बघा सर्व्हिस घेणार आहे
एक म्हणजे रजिस्टर्ड पर्सन आहे, दुसरे अनरजिस्टर्ड पर्सन. तुम्ही गेम खेळता, तुम्ही अनरजिस्टर्ड आहात. तुम्ही टी व्ही बघता, वेब सिरीज बघता, तुम्ही अनरजिस्टर्ड आहात. जर तुम्ही रजिस्टर्ड असतात तर गव्हर्नमेंट बोललं असतं की जर तुम्ही अशा प्रकारे सर्व्हिस घेता तर टॅक्स तुम्ही पण. पण जर अनरजिस्टर्ड पर्सन आहे, जर अनरजिस्टर्ड पर्सन आहे तर मग टॅक्स गव्हर्नमेंटला कसा मिळणार? मग जो सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, जो ती वेब सिरीजसाठी तुम्हाला एक ॲप देतो किंवा वेबसाईट देतो, यात तुम्ही काय करता? ते एन्जॉय करताय. म्हणजे त्यांच्यावरच गव्हर्नमेंट बोलू शकत नाही की जो माणूस वेब सिरीज बघतो ते वेब सिरीज घ्यावं, टॅक्स द्यावा. कारण बघणारे लाखो लोक आहेत, ते आउटसाइड बघणारे लाखो लोक आहेत. पण ज्याच्या वेबसाईटवरून बघतात तसे हजारमध्ये असतील. मग त्या हजारांना रजिस्ट्रेशन घेण्याकरता जर का कंपल्शन केलं तर गव्हर्नमेंटला टॅक्स मिळेल. मग तशी तरतूद त्यांनी सेक्शन 24मध्ये सब सेक्शन 18मध्ये केली. एव्हरी पर्सन सप्लाईंग ऑनलाईन इन्फॉर्मेशन अँड डेटाबेस ॲक्सेस ऑर रिट्रीवल सर्व्हिसेस फ्रॉम अ प्लेस आउटसाइड इंडिया टू अ पर्सन इन इंडिया अदर दॅन अ रजिस्टर्ड पर्सन. ऑनलाईन इन्फॉर्मेशन अँड डेटाबेस ॲक्सेस अँड रिट्रीवल सर्व्हिसेस OIDAR डॉट म्हटल्यामध्ये ही OIDAR सर्व्हिस जर भारताबाहेरून दिली जाते आणि ती भारतामध्ये घेणारा अनरजिस्टर्ड पर्सन आहे तर मग त्या OIDAR सर्व्हिस प्रोव्हायडरने रजिस्ट्रेशन घ्यायला पाहिजे. The mandatory registration is required for every person supplying OIDAR services from a place outside India to a person in India other than a registered taxable person. If a person is already registered under GST, separate registration is not required. आता यामध्ये IGST मध्ये the IGST Act defines OIDAR services as delivering services by mediating with information technology over the internet. म्हणजे ही सर्व्हिस जी आहे ती इंटरनेट थ्रू दिली जाते. पहिली कंडिशन बघा. दुसरं, ऑर अँड इलेक्ट्रॉनिक नेटवर्क अँड द नेचर ऑफ विच रेंडर्स देअर सप्लाय इसेन्शियली ऑटोमेटेड. तिकडे तुम्ही जा, लॉगिन आणि पासवर्ड टाका. जे कंटेंट आहे ते जेव्हा ॲक्सेस केले जातात तेव्हा ते थ्रू इंटरनेट आहेत किंवा ते इलेक्ट्रॉनिक नेटवर्क आणि ते ॲटोमॅटिक नेचरमध्ये. तिथे दुसरा पण माणूस बसून ते ऑपरेट करत नाही. त्यामुळे रेडिओवरती बघायचो, कॉल करा, सांगा कुठे गाणं पाहिजे, हे गाणं लावा. हे कसं झालं, हे मॅन्युअल झालं. कुठलाही मानवी हस्तक्षेप करत नाही. हेच तुम्ही समोरून की इन्स्ट्रक्शन द्याल, समोर गाणी आहेत, म्युझिक आहे, मग दिसतं ही 4 गाणी आहेत, तुम्ही लावा बघा. and impossible to ensure in the absence of information technology. आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी शिवाय ते होणार नाही. अशा प्रकारची सर्व्हिस आहे. and includes online advertising services, cloud service providers providing e-book, movie, music, software and other intangible via telecommunication network or the internet, providing data or information retrievable or otherwise to any person in electronic form through a computer network, digital data storage services, online gaming services, online supplies of digital content like movie, television show. तर एक माहिती आहे त्याची PDF ते पण डाउनलोड करून घेतो. ओके, जे काही चार्जेस मी पे केले त्या नोट्सची, तर ती OIDAR सर्व्हिस होती नाही. पण जर मी तिकडे सांगितलं की मला ही फाईल पाहिजे आणि त्यांनी सांगितलं तुमचा इथे ईमेल टाका आणि मग त्यांनी मॅन्युअली ईमेल करून ती PDF मला पाठवली, तर ती OIDAR सर्व्हिस. हां, त्यांनी माझ्याकडे ईमेल घेतला किंवा मी त्यांना कॉल केला, फोन केला, ईमेल केला की हा माझा मेसेज, हा माझा ईमेल ॲड्रेस आहे, यावर मी PDF पाठवा आणि ती PDF त्यांनी मला पाठवली. ज्यावरती कंडिशन आहे त्यामुळे काय दिलं आहे की इंटरनेट थ्रू सर्व्हिस होते, त्यामध्ये ऑटोमॅटिक सर्व्हिस आहे, इन्व्हॉल्विंग मिनिमल ह्युमन इंटरव्हेन्शन आहे
आणि इम्पॉसिबल टू इन्श्युअर इन द ॲब्सेन्स ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. हे सगळं दिले. ह्या सगळ्या कंडिशन पहिले फुलफिल झाल्या पाहिजेत. आणि त्यामध्ये काय म्हटलं आहे, सर्व्हिसेस इन्क्लूड्स सम ऑफ ORDS सर्व्हिसेस इन्क्लूड. हे सगळं त्यामध्ये इन्क्लूड. हे सगळं ORDS सर्व्हिसेसचा भाग आहे. ह्या सर्व्हिस जो देतो भारताबाहेरून देतो आणि भारतामधला घेणारा अनरजिस्टर्ड पर्सन आहे, तर रजिस्ट्रेशन कोणाला घ्यायला लागेल, त्या ORDS सर्व्हिस जो देतो त्याला घ्यायला लागेल. अशा प्रकारे ही 11 ॲक्टिव्हिटीज आहेत ज्यामध्ये गव्हर्नमेंट 22 एक ॲक्टिव्हिटी करत नाही, तर रजिस्ट्रेशन 24 सेक्शनमध्ये कंपल्सरी केलेलं आहे. एक म्हणजे राज्याबाहेर सप्लाय केला, देशाबाहेर सप्लाय केला, इंटरस्टेट सप्लाय होतो. सेलमध्ये सप्लाय केला म्हणजे इंटरस्टेट सप्लाय कशाला म्हणतात याची एक डेफिनेशन आहे IGST ॲक्टमध्ये, ती पण तुम्ही घेईन. ओके, आता यामध्ये एवढं लक्षात घ्या की इंटरस्टेट टॅक्सेबल सप्लाय आहे, त्याच्यावर टॅक्स कलेक्ट करायचा आहे आणि राज्याबाहेर देशाबाहेर सेलमध्ये सप्लाय होतोय म्हणजे इंटरस्टेटच्या डेफिनेशनमध्ये तो सप्लाय होतोय, रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. याचा अर्थ जे पर्सन अनरजिस्टर्ड आहेत ते विदिन स्टेटच सप्लाय करू शकतात किंवा विदिन युनियन टेरिटरी सप्लाय करू शकतात. जोपर्यंत त्यांना 10 लाख किंवा 20 लाख एक्सिड करत नाही तोपर्यंत त्यांना 22 एक ॲप्लिकेबल होत नाही. पण त्यांना कंडिशन काय की तुम्हाला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही, पण राज्यामध्ये सप्लाय करा. राज्याबाहेर जायचं असेल तर 22 एक प्रमाणे रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. दुसरं CTP ॲग्रिकल्चर पर्सन. तिसरं रिव्हर्स चार्जमध्ये 9(5) मध्ये इफेक्टिव्ह सर्व्हिस आहे. 5 मध्ये NRTP, 6वं TDS डिडक्टर, 7 मध्ये कन्साइनमेंट एजंट, 8 मध्ये ISD इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर, 9 मध्ये पर्सन सप्लाय थ्रू ECO आणि 10 मध्ये ECO आणि 11 मध्ये ORDS सर्व्हिस प्रोव्हायडर. यांना कंपल्सरी रजिस्ट्रेशन घेण्याच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये या तरतुदीप्रमाणे त्यांना रजिस्ट्रेशन कंपल्सरी घ्यावं लागेल. म्हणजे खाली मी एक्झाम्पल जी वाचाल ते एक्झाम्पल जिथे आहे तुम्हाला जास्त क्लिअरिटी येईल. हे सगळं परत खाली दिले एक मेमरीसाठी. आता मला काय स्टेटस झालं 22, 23, 24 तिन्ही विचारलं. एव्हरी पर्सन रजिस्टर अंडर एक्झिस्टिंग लॉ आहे 22(2) मध्ये. 22(3) मध्ये ट्रान्सफर ऑफ बिझनेस रजिस्ट्रेशन दिन, अमलगमेटेड डीमर्जर युनिट ऑफ बिझनेस रजिस्ट्रेशन दिन 22(4) प्रमाणे. आता 22(2) ॲक्टिव्हिटी नाहीच आहे. 22(3), 22(4) अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी झाली तर त्यांना रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. याच्यामध्ये काय होतं बघा, याच्यामध्ये फक्त एक असा मुद्दा काय की सपोज तुम्ही नवीन बिझनेस सुरू करता, पण तुम्ही एखादा रनिंग बिझनेस ज्यावेळेस टेकओव्हर करता त्यावेळेस तुम्हाला 22 एक ॲप्लिकेबल होत नाही. ज्या बिझनेसचा GST नंबर होता तो बिझनेस तुम्ही घेताय. तुम्ही म्हणाल माझा त्या बिझनेस सुरू व्हायचा आहे ना, 22 एक प्रमाणे माझा 20 लाख 40 लाख होईल तेव्हा रजिस्ट्रेशन घेईन. ती प्रोविजन ॲप्लिकेबल होत नाही. ज्यावेळेस तुम्ही रनिंग बिझनेस चालवायला घेता, एक कंपनी दुसरी कंपनी टेकओव्हर करते, तर त्या कंपनीचा GST नंबर असेल ती कंपनी ट्रान्सफर कॅन्सल करेल आणि दुसऱ्या कंपनीला रजिस्ट्रेशन घ्यावंच लागेल. 22(3) आणि 22(4) नवीन बिझनेस सुरू करा मग 22 एक लागेल. काही वेळ त्यानं एक्सिड होईल तर रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. पण जो रनिंग बिझनेस आहे जो ऑलरेडी रजिस्टर आहे तो जो कोण टेकओव्हर करेल जो पर्सन त्या पर्सनला 22(3) प्रमाणे रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. थ्रेशोल्ड लिमिट हे MMT बघितलं आपण. परत इथे मास फूडला आपण नाव दिलं होतं. मास फूड MMT इथे हिमाचल प्रदेशला हे 3 ॲक्च्युली फेल झालेले स्टेट्स आहेत, पण त्यांनी 40 लाखच सांगितलं म्हणून ते वेगळे दिले गेले आणि बाकी इतर स्टेट त्यांना 40 लाखच पाहिजे.
नोटिफिकेशन 10/2019 प्रमाणे हे 3 बघितले. आयसीएम 5000 टोबॅगो आणि चौथ्या यामध्ये ब्रिक्स आला. हे सगळं इथे दिलंय. जे वरती आपण जे काय डिस्कस केलं त्यातले सगळ्या पॉईंट इथे दिलेले आहेत. त्याची एक्सप्लेनेशन आहेत ना वरचे सेक्शन 22 मध्ये, ते विचारात घेऊन फायनली हे पिक्चर बनतो. हा 23 आहे 22-23 ॲग्रिगेट टर्नओव्हर याचं एक्सप्लेनेशन हे सगळं घेतलं. आता हे 22-23-24 जेवढे इथे ह्या 35 पेजपर्यंत झाले हे तुम्ही रीड करून घ्या, हे तुम्ही क्लिअर करून घ्या. ह्यात तुम्हाला काही डाऊट आहे तर मला विचार. आता 25 मध्ये काय ॲक्च्युअल प्रोसिजर आहे. सेक्शन 25 मध्ये ॲक्च्युअल प्रोसिजर आहे. रजिस्ट्रेशन घ्यायचं असेल मग इथे जा, न्यू रजिस्ट्रेशनमध्ये जा, मग इथे समोर सिलेक्ट करा आणि मग बघा टॅक्स पेअर, टॅक्स डिडक्टर, टॅक्स कलेक्टर, पुढे नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन, मग युनायटेड नेशन बॉडी, मग इथे राजदूत वगैरे असतात दुसऱ्या राज्यांचे, कॅन्ट्री ऑर एम्बॅसी ऑफ फॉरेन कंट्री, अदर नोटिफाईड पर्सन आणि नॉन रेसिडेंट ऑनलाईन सर्व्हिसेस प्रोव्हाइडर ज्यांना हां ISD सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर. ते जेव्हा आपण टॅक्स पेअर घेतो ना त्यामध्ये तो ऑप्शन येतो आणि दुसरा जो कंपोजिशन पण आहे तो पण ऑप्शन त्यामध्ये. CTP पण ह्यात दिलेला नाही वेगळा. CTP पण त्याच फॉर्ममध्ये घ्यायला पाहिजे. टॅक्स पेअरच्याच फॉर्ममध्ये तो येतो, पण हे स्पेशल वेगळे फॉर्म आहे यांच्याकडे. त्यामुळे ते वेगळे दिसायला. ओके. आता ह्याच्यामध्ये ज्या प्रोव्हिजन ज्या आहेत सगळ्या त्या तुम्हाला पुढे आता इथे 25 मध्ये पाहायला पाहिजे. हां, प्रोसिजर फॉर्म म्हणजे ह्यांनी या प्रकारे करावं हे कुठे सांगितलं पाहिजे ना. आता 22 आणि 24 मध्ये मला हे लक्षात झालं की लग्न करायचंय, मुलाने मुलगी बघितली, पक्क झालं लग्न करायचं, पण मग कुठे करणार, कुठल्या दिवशी करणार, कसा करणार, हे सगळं 25 मध्ये. हे सगळं 25 म्हणजे आपण 22-23-24 मध्ये काय समजलं आपल्याला ते तर तुम्ही लक्षात घ्या. मग तुम्हाला 25 मध्ये काय नाही आता रजिस्ट्रेशन करायला लागणार आहे करू. कसं करायचं, कुठला फॉर्म आहे, मग किती दिवसामध्ये मिळेल, कुठली माहिती पाहिजे, हे सगळं तुम्हाला 25. तुम्हाला टाइम लागतो हे सगळं 25 मध्ये. आधार व्हेरिफिकेशन होतं हे 25 मध्ये. ओके, थांबूया.